नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण BAMS इन कर्नाटका, तुमचा नीटमध्ये स्कोर कमी असेल किंवा तुम्हाला नीट्समध्ये कमी मार्क्स पडले असतील, परंतु BAMS करायचं असेल तर कर्नाटका हे ऑप्शन एकदम बेस्ट आहे। तुमचा नीटमध्ये 150 ते 230 मध्ये स्कोर येत असेल किंवा 144 प्लस स्कोर असेल व तुमची इच्छा असेल कर्नाटकामध्ये BAMS करण्याची, तर तुमचं ॲडमिशन हे खूप कमी फीजवर व कमी बजेटवर चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकतंय। आता जसं तुमचा नीटचा स्कोर कमी आहे, कमी फीस तिकडे आपल्याला लागते टॉपचे कॉलेजेस जसे की पुणे व मुंबई साईडच्या कॉलेजेस आणि आपल्याला कॉलेजेस कर्नाटकला मिळतात। आता कर्नाटकमध्ये काही विद्यार्थी बाउंड्री साईड जातात, तर काही विद्यार्थी मँगलोर साईड किंवा थोडंसं आतमध्ये ऍडमिशन घेण्यास तयार राहतात। यांची फीस स्ट्रक्चर असेल, टॉप कॉलेजेस असतील, हे व्हॅरीज करतात। तुम्ही जेवढ्यातलं जेवढं चांगलं कॉलेज घेताल त्याचे पॅकेजेस हाय जातात। पुणे असेल किंवा मुंबई असेल असे कॉलेजेस आपल्याला पाहण्यास मिळतात। नीट मध्ये साधारण 144 मार्क्स व PCB मध्ये 150 मार्क्स असणं आपल्याला कंपल्सरी आहे। आता नंतर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाल्यावर कमी मार्क्सवर देखील कर्नाटकमध्ये ऍडमिशन मिळेल, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये, कारण की एकदा क्रायटेरिया कमी झाला तरी अजूनही कमी मार्क्सवर आपल्याला कर्नाटकमध्ये ऍडमिशन मिळू शकते। आता मुख्यतः 3 टाइप्स आहे तिकडे, एक तर मेरिट, मॅनेजमेंट व NR आहे। परंतु आपल्या थ्रू जर ऍडमिशन घेतलं, कोणत्याही कोट्यामधून तुम्ही कर्नाटकमध्ये गेले तरी तुम्हाला खूप कमी फीज, सेम फीज आकारली जाईल। पॅकेजेस ही 12 लाखापासून विदाउट हॉस्टेल मेस कर्नाटकमध्ये चालू आहे। तुम्ही बाउंड्री साईड गेले तर थोडी फीज जास्त लागते, थोडं बिदर साईड किंवा शंकेश्वर, निपाणी असेल, बँगलोर साईड असेल, फीज थोडीशी कमी होईल। आता पूर्ण फीजचा आपण विचार केला, ट्युशन फीज असेल, त्यानंतर लॅबोरेटरी डिपॉझिट असतील, डेव्हलपमेंट फीज असेल, असल्या प्रकारच्या फीज कॉलेजमध्ये इन्क्लुडेड असतात या पॅकेजेसमध्ये। आता फ्लोज फीज मध्ये ऍडमिशन होणार आहे, कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस कॉलेजेसमध्ये आकारले जाणार नाही। आता तिकडे ऍडमिशन घेतल्यानंतर काही कॉलेजेस ऍडमिशन झाल्यानंतरही हिडन चार्जेस आकारतात, परंतु आपण असे कॉलेजेस शोधू शकतो की ज्यामध्ये नंतर तुमचं पॅकेज वाढणार नाही किंवा नंतर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस ही आकारले जाणार नाही। आता कसं होतं, जर तुमचं 3 लाख रुपये कॉलेज म्हणलं प्रत्येक वर्षी फीज आपण ठेवणार आहे, तर 13 ते 14 लाख रुपये पॅकेज सांगतात, परंतु एकदा ऍडमिशन तिथे झाल्यानंतर पॅकेजेस एवढे वाढवतात, हिडन चार्जेसच्या नावाने एवढे पैसे घेतात की तुमचं पॅकेज 18-19 लाखापर्यंत जातं। हॉस्टेल मेस त्यानंतर वाढती, ही ऍडमिशन झाल्यानंतर हिडन चार्जेस आकारले जातात, त्यामुळे तुमचं पॅकेज 24-25 लाखापर्यंतही जाऊ शकतं। परंतु ऑलरेडी तुमचं ऍडमिशन झालेलं आहे, त्यामुळे काहीही आपल्याला करता येत नाही। 13 ते 14चं पॅकेज तुमचं 17-18 लाखाच्या वरतीही जाऊ शकतं। आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कसं, ही तुमचं हॉस्टेल मेस पकडून खूप जास्त पॅकेज जाईल, त्यामुळे अशी कॉलेज शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे। थोडक्यात तुमचं पूर्ण पॅकेज 12 लाख असेल, ठीक आहे, बजेट तुमचं कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेण्याचं पूर्ण 5.5 वर्ष खर्च विदाउट हॉस्टेल मेस तुमचं 12 लाख असेल, तर नंतर ते 17 लाखावर जाऊ शकतं। याच्यामुळं की कॉलेज हिडन चार्जेस घेते ना, आपण कॉलेज शोधतानाच एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज शोधायचं की नंतर आपल्याला पश्चाताप नको की आपण या कॉलेजमध्ये काय ऍडमिशन घेतलं। चांगले कॉलेज मग कोणते आहेत, साधारण आपल्याला बेळगाव, बिदर, बँगलोर असेल किंवा मंगलोर असेल, निपाणी, शंकेश्वर साईड असेल, यामध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं तर आपल्याला एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळेल, उत्कृष्ट कॉलेज मिळेल, नंतर कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आपल्याकडून आकारले जाणार नाही। आता प्रसन्न आयुर्वेदिक कॉलेज आहे, KVG आयुर्वेदिक कॉलेज आहे, अगस्त्या, सिद्धांत आयुर्वेदिक कॉलेज, SDM टिरडल, SDM हसन, त्यानंतर KLE असेल, KLE ही डीम्ड युनिव्हर्सिटी येते। तर अशा प्रकारचे कॉलेज आपण सिलेक्ट केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं नंतर अडचण येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला नंतर पाहण्यास मिळणार नाहीत। आता काही कॉलेजेसची हॉस्टेल मेसची फी ही म्हणजे 1 लाखापेक्षाही जास्त असते, ठीक आहे। त्याच्यामुळे हॉस्टेल निवडताना कॉलेजच्या हॉस्टेलची फीस किती आहे, प्रत्येक वर्षी किती वाढू शकते, डेव्हलपमेंट फीस घेतात हॉस्टेलचे। आता प्रत्येक वर्षी तुमची 1 ते 1.5 लाखापर्यंत हॉस्टेल फी असेल, 7-8 लाख रुपये तुमच्या हॉस्टेलमध्ये चालले, 15 लाख रुपये जरी कॉलेजचं बजेट आलं तरी तुमचं 22 लाखाच्या आसपास तर कशी पण फीस जाणार आहे, 22 ते 20 लाख रुपये। त्यामुळे दुसऱ्या राज्यामध्ये ऍडमिशन घेताना विचार करून घेणे खूप महत्वाचे आहे। जर 14+8 लाख रुपये तुमच्या हॉस्टेलसाठी जात असतील तर 22 ते 23 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल। त्याच्यामुळे ही गोष्टही लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं ऍडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये होतंय, कॉलेजवाले हिडन चार्जेस घेतात की नाही, हॉस्टेल व मेसची फी किती आहे किंवा अदर एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडून नंतर आकारले जातील की नाही। त्यामुळे जर तुम्हाला ऍडमिशन साठी गायडन्स पाहिजे नसेल
तर 9730898960 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. कारण की आपल्याला कॉलेज निवडताना बाउंड्री साईड असेल किंवा आपण मँगलोर साईड गेलो तर NRI कोट्यामधून घेतोय, मॅनेजमेंट कोट्यामधून घेतोय किंवा स्टेट कोट्यामधून घेतोय, आपल्याकडे तिन्ही ऑप्शन्स अवेलेबल असतील. किंवा आपण कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या फीज मध्ये ऍडमिशन घेतोय ही पण इम्पॉर्टंट आहे. तिथलची हिडन चार्जेस इम्पॉर्टंट आहे. हिडन चार्जेस नंतर महत्वाची गोष्ट की हॉस्टेलची फीज किती असेल, मेसची फीज किती असेल, आपल्याकडून एक्स्ट्रा कोणत्याही प्रकारची फीज कॉलेज आकारेल का, किंवा हॉस्पिटल कसं असेल हे सुद्धा आपल्याला तिथे ऍडमिशन घेताना इम्पॉर्टंट आहे. एखाद्या कॉलेजच्या हॉस्पिटलला पेशंट फ्लोज नसेल तर आपण तिथे एवढा पैसा देणार आहे त्याचा काय उपयोग होईल. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी अंदाजात घेऊन किंवा लक्षात घेऊन जर ऍडमिशन घेतलं नंतर पश्चाताप होत नाही. ऍडमिशन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम पाहण्यास मिळणार नाही. तुम्हाला डाऊट असतील, ऍडमिशन आमच्या थ्रू घ्यायचं असेल 9730898960 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर तुम्हाला एक बेस्ट टू बेस्ट कॉलेज निवडून देण्यास मदत करतील. 100% चांगल्यातलं चांगलं कॉलेज आपण निवडून देऊ व तुमचं ऍडमिशन किंवा तुम्हाला नंतर त्या कॉलेजमध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही याची खात्री आम्ही देऊ. अदर काही डाऊट्स असतील तर नक्कीच मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन पाहिजे असेल किंवा कमीत कमी बजेटमध्ये तुमचं ऍडमिशन करायचं असेल तर नक्कीच आम्हाला सांगा. आता कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेताना कॉलेजचा विचार केला तर तिथलची जी टीचिंग असेल ती हिंदीमध्ये किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये झाली पाहिजे. तिथलची बेसिक लँग्वेजमध्ये जर झाली तरी आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये टीचिंग झाली पाहिजे. अशा प्रकारचं कॉलेज निवडणं ही खूप महत्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथलची इंटर्नशिप्स असतील किंवा आपल्याला इंटर्नशिपला कुठे पाठवतायत हे बघणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण ऍडमिशन करू. पुणे व संगमनेरमध्ये आपलं ऑफिस आहे, भेट देऊ शकता तर नक्कीच या. किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करा. आमचे टीम मेंबर तुमची नक्कीच हेल्प करतील. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.